ही कोथिंबीर आहे पूर्ण अशी आपल्या रानातली हिरवीगार अशी एकदम ताजी टवटवीत अशी ही कोथिंबीर आपण काढली आहे. आणि ही शेपूची भाजी ही दिदीसाठी काढली आपण. हा एकच मोदळा काढलाय. ही शेपूची भाजी इकडे ठेवतो. आणि ही बघा हिरवीगार एकदम हातात बसत दोन्ही हातात बसत नाही एवढी मी अशी ही मेथीची भाजी. हे बघा ही आहे मेथीची भाजी. सर्वप्रथम सर्वांना जय भीम जय शिवराय. आणि आज मी खूप खुश आहे कारण का आज मी आलो आपल्या शेतात. आणि हे बघा आपल्या शेतात काय काय लावलं हे मला माहिती नव्हतं. तुम्हाला मी सगळं दाखवणार आहे आज फिरून इथे काय काय लावलंय. इथे खाली बघा ही मेथी लावली, इकडे भुईमुग आहे. बरंच शांत आहे ना आज. मला इतकं छान वाटतंय कारण का तुम्ही शहरातला जो गोंधळ जो एकदम हे असतं त्याच्यापेक्षा आज इकडे एकदम निवांत एकदम गार वारं भयान शांतता एकदम इतकं भारी वाटतं सांगू तुम्हाला. खरंच खूप भारी वाटते ना. आणि आपल्या शेतात काय काय लावलंय बघा हे तुम्हाला मी सगळं दाखवणार आहे. हे बघा ही शेपू आहे. हे बघा ताजी ताजी आपल्या रानातली मेथीची भाजी. पक्ष्यांचा आवाज किती भारी येतोय बघा तुम्ही ऐका. वारं तर इतकं भारी येतंय खूप. एसीतल्यापेक्षा गार वारं हे येतंय असं लागतंय. आणि एकदम शांतता. ही जी शांतता आहे ना ही तुम्हाला कुठंही पैसे देऊन तुम्हाला विकत भेटणार नाहीये. ही फक्त आपल्या गावाकडच्या शेतामध्येच भेटणार आहे. पक्ष्यांचा आवाज किती भारी असं वाटतंय बघा. ही पूर्ण असं. चला व्हिडिओ तुम्हाला मी आता पूर्ण रान दाखवलेला आहे. आता कोथिंबीर बशी आलोय आपण. आता कोथिंबीर ही करूया. बघा कोथिंबीर किती भारी अशी कोथिंबीर आली आपल्या रानात. एकदम ताजी ताजी कोथिंबीर आहे मस्त अशी. बस मी फक्त एवढीच घेणार आहे. आपल्याला जेवढी लागणार आहे आपण तेवढीच हे करू. कारण का जास्त कोथिंबीर घेतल्यानंतर आपल्याला ते घरात पण हे होणार. काढून काढून ठेवण्या वाया घालवण्यापेक्षा आपण आपल्याला तर आपल्याला एवढी बस. आपल्याला ही आज उद्या जाऊ शकते एवढी आपण घेतलेली आहे. आणि ही मेथी पुढे आपण मेथी पण घेऊया पुढे जाऊन. चला स्वतःच्या रानातला भाजीपाला खाण्यात जे सुख आहे ते कशातच नाही. हे बघा मी एवढी काढलेली आहे मेथीची भाजी. अजून थोडी काढतो. भुईमुग चांगला आलाय की. कोथिंबीर कशात ठेवू आता ही असं कोथिंबीर मेथीची भाजी. पिशवी आणल्या खरं मला लय वाटायला लागल्या काढलेली. बघ काणी सर काढू सगळ्यांना म्हणजे कोणाकोणाला द्यायचे आपल्याला. हा काकू म्हणजे आमची आजी. हा मम्मीची मम्मी. एक एक पिंडी. आता मी पेंड्याच ही करतोय बघा. आता किती जणांना आम्हाला पेंड्या बघा. पेंड्या एवढी पेंडी करू का एक. ही काकूला म्हणजे आमच्या आजीला. दिदी येणार आहे आपली. ही मोठी पिंडी आमच्या दिदीला. काकूला आणि मामाला वेगळी काढायची. अवघड आहे बाबा. या माझ्या दलित बांधवानो रंजलेल्या. आणि हे आमच्या मामीला. कोण कोण झालं. आजी दिदी आणि मामी. ओके आता फक्त मला आणि आमच्या मावशीला काढायचे आहे. इकडचं सगळं मी आता पूर्ण हे केलंय. कोथिंबीर इथंच आहे. आपण पुढे जाऊया बघूया चला. आपण वाटूनच सपवणार आहे सगळी भाजी. होय वाटूनच म्हटलं भाजी सपवणार आहे. हो झगडे मॅडम. झगडे मॅडम म्हणजे आमच्या मावशीच्या शाळेतल्या मॅडम आहेत. त्या चहा खूप भारी बनवतात. मी स्पेशली त्यांच्याकडे फक्त चहा पिण्यासाठी जातो. रेड लेबल नॅचरल चहा.
जाऊया आपण त्यांच्याकडे संध्याकाळी भाजी घेऊन जाऊया. ओके, हे झालं आता आम्हाला. अजून झगडे मॅडम आणि मावशी यांच्यासाठी आपण आता काढूया. कुठलं काढायचं सगळं सगळं भाज्या आता. हा ब्लॉग माझा खूप मोठा होतोय. हे बघा, ताजी ताजी आपल्या शेतातील मेथीची भाजी. भाजी घ्या भाजी. कोणाला पाहिजे भाजी? एकदम ताजी ताजी. कोणाला पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या शेतातील एकदम ऑर्गॅनिक अशी चांगली भाजी आहे. ह्याला आपण काही सुद्धा औषध वगैरे फवारलेलं नाहीये. एक नंबर अशी भाजी आलेली आहे. किती रुपयाला पिंडी? 10ला का 15ला? 10 रुपयाला पिंडी. ही बघा, तुम्हाला मी दाखवतो. नक्की सांगा कोणाला पाहिजे असेल तर. तुम्हाला मी दाखवतो पेंडी थोडा अजून केवढे. हे बघा, अरे तोल चालला माझा. ही आहे 10 रुपयाची एक पेंडी. कोणाला पाहिजे असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आपल्या शेतातील ताजी ताजी भाजी डायरेक्ट काढायची आणि डायरेक्ट घेऊन जायचं. सपला विषय. तिकडे मी एकटा इकडे भाजी काढायली, व्हिडिओ करत बसलोय आणि मावशी तिकडे टोकायला लागल्या. ही भाजी हे सगळे मॅडमला. अजून आपण एवढी एक पेंडी काढूया म्हणजे विषय आपला. हा, होय होय, टोकलायच की. इकडे टोकायला भाजी. हे बघा कशी आहे भाजी. पाय बी हात सगळे एकदम चिखलाने घाण झालेले आहेत. होऊ दे, टोक. भाजी आपली काढून झालेली आहे. चिखल वगैरे आपण घरी गेलो स्वच्छ करू. किती भाजी काढल्या बघा, मी तुम्हाला दाखवतो आपल्या शेतातील भाजी. नुसता ब्लॉग माझा मागायचा, मी 5 ते 6 मिनिटं झालं बनवायला लागलोय. भाजी गवारी मला दिसलीच नाही. कुठं आल्या? हा, आल्या काय तिथं गवारी? हे बघा, कोथिंबीरची भाजी. सॉरी, कोथिंबीर म्हणते, मेथीची भाजी कशी आहे. आणि नक्की सांगा कोणाला हवी असेल तर. मी आता जरा टोकायला मदत करतो. मला येत नाही टोकायला, पण मी प्रयत्न करणार आहे कसं टोकायचं बघू. कोथिंबीर आणि काढायचे. साडेसहा वाजलेत आणि बघा वातावरण कसं झाले. मी 6 वाजता आलेलो रानात. पूर्ण असं काळोख झालंय. पाऊस कधी पण येईल. ही भाजी मी आता काय करतो, भाजी तर एका बाजूला ठेवतो आणि जरा टोकायला मदत करतो. मला कोथिंबीर आणि परत काढायचे. मला गवारी दाखवायची होती. गवारी कुठं आल्या? इथं ना. ओके, वेट. ओके, आम्ही शेतात आलोय पण आम्ही छत्री पण घेऊन आलोय, पाऊस बिऊस आला तर म्हणून. आणि आमची घरातल्या सगळ्यात आवडती फेवरेट बॉटल नाथ जल. चला, मी आता टोकायला जातो. टोपी घेतो. हे बघा गवारी किती भारी आल्या. ही गवारी आल्या. जेव्हा याला गवारी लागेल ना त्याचा पण मी तुम्हाला ब्लॉग नक्की दाखवेन. हे बघा गवारी किती छान आल्या. आणि इकडे ही काय आहे ह्या बाजूचं? सोयाबीन. हा, मूग. हे बघा इथं मूग आहे. टोकतो 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 लगेच टोकतो. कुठे इथं टोकायचं आहे काय? किती किती अंतरावर टोकायचं मला सांग. मी आता ते शेपूचं बी आहेत ना, मावशी मग टोकत होती, आता ते मी टोकणार आहे. तर चला इथपर्यंत येतो. किती किती टाकायचं? एवढं 10-12 10-12 बघ. कुठला मला सांग, डावाचा ना?
पाय दुखतात की बाबा बसून. बघ की. दम भरला बाबा मला टोकून. तर मित्रांनो इथनं इथपर्यंत आलोय आणि मला आता दम भरलेला आहे. कसं झालं बघा हात. शेपू माझी टोकून झालेली आहे आता. हे बघा हात कसं झालेत नख वगैरे. आणि मगाशी मी तुम्हाला दाखवले इथलं हे जे होतं ते मावशात आमच्या इथं भागल्या लागल्या एकदम असं स्वच्छ करायला. हे बघा काढून झालेलं आहे. एकदम असं स्वच्छ करायला. काढते हाताने हातानं निघतंय सगळं. बघ कसं निघतंय. खुरपं आणलेलं आम्ही खुरपं एकच घेऊन आलोय. त्यामुळे आता हातानं मला काढायला लागले. हे बघा. अरे खुरपं आणलं आणशील का नाही, मी पण काढू लागलो असतो. आपण फक्त आम्ही फक्त मेथीची भाजी. हे बघा घाम सुटलाय मला पाक. आम्ही फक्त मेथीची भाजी आणि ते शापू पण टोकायचं आमच्या मनात नव्हतं, पण आल्यानंतर आम्ही ठरवलं म्हटलं शापू ही करायचा. इथं आलं मग खुरपं आणलं होतं सोबत. मावशीचं काम चालू झालं. हे बघा पूर्ण असं हे जे तणकट आहे गवत छोटं छोटं उगून आलेलं आहे. खुरपं असेल तर ते व्यवस्थित असं करता येतंय. झालं बाबा माझं एवढं इथलं काढून. मावशीपेक्षा माझं जास्त तणकट काढून झालेलं आहे. तुझ्यापेक्षा जास्त काढलं मी बघ हातानं ती पण. चला अजून काय तुम्हाला दाखवायचं राहिलंय का? सगळं पूर्ण तुम्हाला. कुठं आहे? त्याला काय म्हणायचं? चवाळा पावटा. पावटा मला दिसलाच नाही. लागलाय पावटा? पावटा लागलेला नाही. नाही मी तुम्हाला पावटा दाखवला असता. तिकडे पुढं असं त्या साईडला तिथं पावटा आहे असं. हे बघा माझे हात कसे झालेत चिखलानं हे टोकल्यामुळे हे असं झालेत पूर्ण. शिपूच भाजी तू कापून काढतेस का का हातानं? त्याला कापायची. हे बघा शापू कशा आल्या. एवढ्या घेऊ का हे उपडे एवढे? उपडली तर पेंडी उपड दिली. ओके उपडली सर पेंडी उपड म्हणते आमची मावशी दीदीला. दीदी आमच्या अष्टात राहते आणि आमचा दादा तिथंच जॉबला आहे. जाताना त्याला वास कसा येतोय बघा एकदम भारी. मला तर आवडत नाही शिपू तरी सुद्धा. हे बघा शिपू मस्त असं. किती काढू होय? इथलं मोठं मोठं आता काढणार आहे मी. व्हिडिओ बनवून मला खूप असा घाम सुटलाय. हा एक पेंडी काढायची आपल्याला. मोठं मोठं बघून काढायची आहे. येऊया की उद्या 4 वाजता येऊया. कुठली? तू ती बस मी ह्या पातीला बसतो म्हणजे बरोबर ती पण पात आणि ही पण पात दोन्ही होतात किंवा एकदम होतंय होतंय. डोंट वरी जस्ट टेक अ लॉंग ब्रीथ. मुठ्ठी कुठं बघायला गेलं की मुठ्ठी दिसते पण काढताना मुठ्ठी दिसतच नाही. हे टोकल्यावर राहते. मोठं धरून टोकलं की जास्त येतंय. ओकेच आपली एक पेंडी झालेली आहे काढून. बस एवढी एक अजून घेऊ जरा. एक झाली होतं. इकडे बघ की. दुसरी घ्या. हे बघ एवढी बस का एक काणी जरा घेऊ. मोठी मोठी बघून घे. अगं मोठी मोठी बघायला सगळी तशी दिसायला लागली. हे बघा ही शेपूची भाजी मेथीची भाजी आणि आपण कोथिंबीर असं आपण घेतलेला आहे.
ते पण आपल्या रानातलं. ही शेपूची भाजी, कोथिंबीर आणि इथं मेथीची भाजी. कशामध्ये ठेवायचंय? ठेवू त्याच्यामध्ये. आता आम्ही हे सगळं पूर्ण हे करायला लागलोय. हे बघा आमची इथं मावशी हे आहे. हे झाल्यानंतर आता आम्ही मेथीची भाजी कशी आहे बघा, एक नंबर. असा डाग बीग अजिबात किड्यानं खाल्लेला अजिबात कुठं सुद्धा तुम्हाला दिसणार नाही. मस्त अशी आपल्या रानातली ताजी हिरवीगार अशी मेथी इकडे पण आहे. पूर्ण हे आबाळ बघा कसं झालंय. पिशवीत भर के. पिशवीत भरू. आपलं सगळं झालेलं आहे. आता आपण कोथिंबीर पण लगेच ह्याच्यात ठेवू. आणि हे सगळं आता पिशवीत भरतोय. चला आपण जाऊ आता आपल्या घरला. भेटू पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तुम्हाला गवारीचा व्हिडिओ आणि दाखवायचा आहे. मी तुम्हाला बोललोय गवारी लावलेली आहे आपण. गवारी मोठी आली की आणि येऊ आपण. बघा पूर्ण अशा पण मेथी ह्याच्यामध्ये भरलेली आहे. मेथी, ठेव, शापू म्हणजे शिपू आणि ही कोथिंबीर. चला त्याच्यावरती झाक. ही झाकू काय? आपला पूर्ण व्हिडिओ झालेला आहे. आपण ह्याच्यामध्ये जे जे काढलेलं ते आपण ह्या पिशवीमध्ये आपण आता भरलेलं आहे. हे बघा ह्याच्यामध्ये आपलं शापू वगैरे सगळं जे आहेत भाज्या तेही केल्यात. आता आपण आता चाललो आपल्या घरी. हे बघा पूर्ण आम्हाला वाटलं होतं पाऊस येईल, पाऊस काय आला नाही. तर चला भेटू आपण आपल्या पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.